सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवल्यात लहरी हवामानाचा फटका टरबूज उत्पादकांना बसलाय। थंडीमुळे फळांना चिरा गेल्याने निम्म्याहून उत्पादन घटले आहे। लागवड खर्च सुद्धा फिटणे मुश्किल झाले आहे। नाशिक जिल्ह्यात लहरी हवामानाचा फटका हा टरबूज उत्पादकांना देखील बसला आहे। येवला तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी कधी कडाक्याची थंडी तर कधी पडणारे ऊन यामुळे टरबूज फळांना चिरा गेल्या असून निम्म्याहून अधिक उत्पादन घटले आहे। त्यामुळे शेतकऱ्याला लागवड खर्च देखील फिटणे आता मुश्किल झाले आहे। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी येवल्यावर। नमस्कार, माझं नाव रामेश्वर वाळुंज, राहणार धामणगाव तालुका येवला। मी एक टरबूज उत्पादक शेतकरी आहे। एक 60 ते 65 दिवसापूर्वी मी कलिंगडाची लागवड केलेली होती। माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये 12,000 रोपे मी लावलेली होती। परंतु सतत कधी अचानक पडणारा पाऊस आणि अचानक वाढणारं टेम्परेचर, कधी एकदम टेम्परेचर खाली जातं, त्यामुळे माझ्या टरबूजाच्या वाढीला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे। माझं अपेक्षित उत्पन्न 40 ते 45 टन येत होतं, परंतु यावर्षी 20 टनापेक्षा सुद्धा कमी आलेले आहे। आणि जो एक नंबर माल जो मार्केटला चालतो तो एक 16-17 टनच निघालेला आहे। माझा एकूण खर्च जवळपास 1,35,000 रुपये माझा खर्च झालेला होता। माझा खर्च पण फिटलेला नाहीये। वातावरणामुळं मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य आजार, तसेच वेलींना तडे जाणे, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं। आणि उत्पन्न न निघाल्यामुळं इथून पुढे टरबूज करावे की नाही हीच एक चिंतेची गोष्ट आमच्या पुढं झाली आहे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सालाबादाप्रमाणे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहरतर्फे आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्य बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चांदवड रोड येथील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे जाऊन प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, उपजिल्हा प्रमुख सुनील हांडगे, जिल्हा संघटक नाना शिंदे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, दिलीप तेजवानी, आझाद पठाण, वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख पिंटू वाघ, युवा सेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, मनसे शहर अध्यक्ष सचिन शिरूर, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, गोविंद रसाळ, लाला नागरे, राजू जाधव, नाना पाटील, सागर शिरसाट, दिलीप सूर्यवंशी, पुंडलिक कुसमाडे, आजू शेख, सुभाष माळवतकर, अतुल भंडारी, लोकेश साबळे, महेश बोराडे, सुनील साळवे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी क्रांती आव्हाड, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अनेक प्रलंबित मुद्द्यांसह राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत यांनी केली महानगरपालिका आयुक्तांची कानउघडणी। महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यावेळी पाहणी दौरा आटपून स्वतः उपस्थित होत्या। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिकाताई नागरे, जनसेविका ज्योतिताई परदेसी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणीताई वाघ, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले, नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष समीर भडांगे, ओबीसी अध्यक्ष कुंदाताई पवार, नाशिक कला अध्यक्ष रेखाताई निकुम, नाशिक कला अध्यक्ष संजय बलकवडे, नाशिक जिल्हा सचिव गणेशदादा झुटे, नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ, नाशिक उपाध्यक्ष नवनाथ जाधव, बिस्मिल्ला खान, श्यामभाऊ डावरे, राकेश तेलोरे, पंडित मोरे, विशाल भारद्वाज आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सारिकाताई नागरे, समीर भाऊ भडांगे, रोहिणीताई वाघ, ज्योतिताई परदेसी, अविनाश वाघ, रेखाताई निकुम, कुंदाताई पवार यांनी सुद्धा प्रशासनाच्या सध्याच्या कामकाजावर सगळून टीका केली आहे आणि यापुढे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महानगरपालिकेच्या कामकाजावर बारीक लक्ष राहील असे प्रतिपादन सुद्धा केले आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सरचिटणीस आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमकडे काही सिटी बसेसच्या आणि काही भ्रष्टाचार रस्ते यांसंदर्भात
विषय घेऊन आलेलो आहोत. रस्त्यांवरती मोठे निधी उपलब्ध होऊन सुद्धा रस्ते व्यवस्थित झालेले नाही आहे. सिटी लिंक बसला जाहिरातींचे दर ठरवून दिलेले असताना देखील ठेकेदार व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा दर वसूल करण्यामध्ये व्यस्त आहेत. या ठेकेदारांवर योग्य सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह एका अभ्यास गटाने नुकतीच अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात त्यांनी अहमदाबाद सायन्स सेंटरमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेत माहितीही जाणून घेतली. पाटणादेवी येथे आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय पातळीवरील थोर गणितज्ञ भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर उभारण्यात येत असून त्यासाठी सायन्स सेंटरचा अभ्यास दौरा करण्यात आला. अलीकडे मुंबई भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरातील आमदारांना नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी देऊन आपापल्या मतदारसंघातही अशा स्वरूपाचे उपक्रम उभारणी करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अवघ्या 4 दिवसात आमदार चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सायन्स सेंटरचा अभ्यास दौरा पूर्ण केला. पंतप्रधानांच्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देणारे ते राज्यातले पहिले आमदार ठरले आहे. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते. आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडी इको, एंजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, सीबीसी, बीसीएल अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे. केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत. औषधांवरही 20% सवलत आहे. सिटी स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे. तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
यात्रेची मोठी गर्दी असतानाही भरधाव वेगात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH15 CB 3419ने समोरून येणाऱ्या ST बस क्रमांक MH40 Y5654 ला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक प्रतीक चंद्रकांत चव्हाण राहणार दुडगाव मेहरवानी वय 17 याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर आदित्य दिनकर सावंत राहणार पाथर्डी फाटा वय 17 याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून खासगी वाहनाने त्याला नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. दोघेही नाशिक येथील गुरु गोविंद सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आहे. सदर अपघात त्र्यंबक नाशिक रोडवर त्र्यंबक पासून 1 किलोमीटर अंतरावर शासकीय विश्रामगृहासमोरील उतारावर वीज वितरण सबस्टेशन समोर दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडला. शनिवारी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा असल्याने शुक्रवारी रस्त्याच्या एका बाजूने दिंड्यांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे काही ठिकाणी डिवायडरच्या एकाच बाजूने वाहने ये जा करीत असतात. अशीच बस विरुद्ध बाजूने येत असताना दुचाकीने बसला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मयत प्रतीक चव्हाणच्या वडिलांना दुःखद बातमी कळताच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विठ्ठल काळे यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले. पोलिसांचा उपजिल्हा रुग्णालयात फोन आल्याने तात्काळ 108 अँब्युलन्समध्ये रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असल्याचे डॉक्टर काळे यांनी सांगितले. जागर जनस्थानसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक ठाणे जिल्ह्यातून अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला द्वारका परिसरात रात्री मुंबई नाका पोलिसांनी सलमान फाल्के याला ताब्यात घेतले. सलमानची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 49 ग्रॅम चरस मुंबई नाका पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी सलमानची कसून चौकशी केली असता त्याने चरस हा मुंब्रा येथून नाशिकला विकण्यासाठी आणले होते असे तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी सलमानला इंदिरानगर पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. त्याला न्यायालयाने जामीन देताना दर महिन्यातून 2दा इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी सांगितलेले होते. मात्र सलमानने नामी शक्कल लढवली व पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याआधीच तो अंमली पदार्थाची तस्करी करत होता. मात्र सलमान हा विसरून गेला होता की गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही आणि सलमानच्या बाबतीत देखील हाच प्रकार घडला. सलमानला मुंबई नाका पोलिसांनी अटक करून सलमानला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. दिनांक 20/1/25 रोजी साधारण रात्री 9:30च्या दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई 1997 फरीद इनामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फाल्के हा 21/1/25 रोजी साधारण 00:30 रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान चरस हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम PI सुधीर पाटील सर आणि आम्ही API शिरसाट यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी 2 पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण 12:30च्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तोच इसम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन 2 पंचांसमक्ष त्याच्याकडून आपण 49 ग्रॅम चरस जप्त केलेला आहे. सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. सदर आरोपीचा जो त्यांनी चरस आणलं होतं हे चरस त्याने कुठून आणलं आणि याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरचा आहे. इंदिरानगर हद्दीमध्ये एक NDPSची कारवाई झाली होती स्क्वॉडकडून. त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी आहे आणि सदर आरोपी हा विशेष म्हणजे मुंबईवरून हा मुंब्र्याचा आहे आणि हा हजेरी देण्यासाठी NDPS स्क्वॉड या ठिकाणी आला होता. दरम्यान ही त्याने NDPSचा गुन्हा केलेला आहे. अजून पुढील तपासांती निष्पन्न होईल मग तशी आपण बाकी लोकांना निष्पन्न करून कायदेशीर कारवाई करू. हा NDPSचा पदार्थ होता MD.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. वाढदिवस एका नेतृत्वाचा, वाढदिवस एका युवा मित्राचा, वाढदिवस आमच्या काळजाचा, वाढदिवस आपल्या माणसाचा, वाढदिवस लाडक्या भावाचा, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे परम मित्र दसक पंचक जेल रोड शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष श्री सागर नाना भोजने यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष अण्णा पिल्ले, नाशिक जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, डायरेक्टर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरता जिल्हा प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलेले 7 कलमी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. याबाबत गुरुवार तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पुढील 100 दिवस 7 कलमी कार्यक्रम राबवला जाणार असल्याने त्यांच्या पूर्वनियोजनार्थ मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी बी वैष्णवी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुढील 100 दिवस तालुक्यात प्रत्येक विभागाच्या वतीने विविध कार्य करावायचे असून याकरता पूर्वनियोजन करून कुठल्याही नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी त्या कार्यालयाच्या प्रमुखांनी घ्यायची आहे. त्याकरता आत्ताच्या क्षणापासून सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार व जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी बी वैष्णवी यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख व उपविभागीय अधिकारी कार्यालयाची कसून तपासणी केली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा मूर्तिजापूर येथे नियोजित दौरा होणार असल्याने तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सतर्क होते. तर तहसील कार्यालयातील परिसरात अवैधरित्या नो पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मात्र चक्क तहसीलदार यांच्या दालनाच्याच बाजूला असलेल्या आवारात विविध कार्यालयासमोर येथील कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या आपल्या दुचाकी पार्क केल्याने कायदा हा केवळ सर्वसामान्य नागरिकांकरताच आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात आलाय. अशा प्रकारे तहसीलदार महोदयांच्या दालनालगत असलेल्या परिसरात अवैध वाहन पार्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, तहसीलदार शिल्पा बोबडे, गटविकास अधिकारी अशोक बांगर, श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख, उपजिल्हा रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र नेमाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर कराळे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता RD नवालकर, नगर परिषदेचे राजेश भुंगुल यांच्यासह इतर शासकीय विभागाचे अधिकारी वर्ग तथा कर्मचारी उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे प्रशासनामध्ये, त्यामध्ये 7 अंगामध्ये काम करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सोयी सुविधा आहेत, नंतर स्वच्छता आहे, कार्यालयाची शिस्त आहे. या सगळ्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आज मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांचा आढावा बैठक घेतली. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या ऑफिसेसला व्हिजिट देऊन त्यांनी सगळी पाहणी केली आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि हा जो अभियान आहे 100 दिवसाचा अभियान आहे. या 100 दिवसाच्या अभियानामध्ये नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून त्याला जास्तीत जास्त सुविधा मिळतील यासाठी त्यांनी सूचना केली. जागर जनस्थान करता कॅमेरामन अमय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोग शश्वते. आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. BP, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडिको, अँजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी,
लॅब चाचण्या, CBSE, BCL अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे. केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत. औषधांवरही 20% सवलत आहे. CT स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे. तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलमार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक, आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO, आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.